नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण सगळ्यांची लाडकी पावभाजी बनवणार आहोत। यासाठी मी इथं काही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत। इथं 1 वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी मटार आहेत आणि 1-1.5 इंच तुकडा बीटाचा घेतलेला आहे। त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो। आता आपण या सगळ्या चॉप केलेल्या भाज्या 1 चमचा तेलावर आधी परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। छोटा कुकर आहे हा, यासाठी 2 शिट्ट्या बास होतात। आधी परतून घेऊया नीट। 1-2 वेळा झाकण ठेवून भाजी नीट परतून घ्यायची आहे। आणि गरमच पाणी वापरायचं आहे। 1 ग्लासभर गरम पाणी टाकूया आणि 2 शिट्ट्या आपण कुकरला काढून घेऊयात। त्यामुळे भाज्या अगदी सॉफ्ट शिजतात आणि वेळ कमी लागतो, झटपट होते। पूर्वतयारी झाली की 5 ते 10 मिनिटात अगदी व्यवस्थित छान भाजी तयार होते। वाढदिवस असो किंवा एखादी निवांत सुट्टी, पावभाजी हवीच। पावभाजी करायची म्हटलं की सगळेजण आनंदानं मदत करायला तयार होतात। यात असणाऱ्या कलरफुल भाज्यांमुळे पूर्वतयारी करताना कसलाच कंटाळा येत नाही। आता इथं मी पातेल्यात 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण 1 मोठा चमचा घरचं लोणी पण घालणार आहोत। त्यामुळे भाजीला खूप छान सुगंध येतो आणि शिवाय एक टेस्ट येते खुमासदार। शिवाय हेल्दीही होते। बटरही वापरू शकता तुम्ही, पण एकदा लोणी वापरून बघा, खूप छान टेस्ट येते। आता हे सगळं गरम होऊ देऊया आणि त्यानंतर आधी कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही 1-2 कांदे चिरून घेऊ शकता, पण इथं कांदा मोठा असल्यामुळे मी 1च चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला या फोडणीत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1 बाउल टोमॅटो प्युरी काढून घेतलेली आहे मी। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि आलं लसूण चॉप केलेले आहेत। 1 मिरची पण चिरून घातलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात मसाले। अर्धा चमचा हिंग टाकूया। त्यानंतर हे सगळं फोडणीत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट वापरू नका, चॉप करून वापरा, त्यामुळे एक खुमासदार छान टेस्ट येते। आता मगाशी आपण जी ढोबळी मिरची बाजूला ठेवली होती ती या फोडणीत मिक्स करून चांगली नीट परतून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, याचा उग्र वास नाहीसा होतो आणि मिरचीला एक छान सुगंध येतो। व्यवस्थित आपण 1 वाफ काढून घेणार आहोत, त्यासाठी झाकण झाकलेलं आहे। तेल सुटायला लागले आता फोडणीला, छान सुगंध येतोय फोडणीचा। आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि एखादी वाफ अजून काढूया। आता टोमॅटो प्युरी टाकायची या स्टेजला आणि पुन्हा टोमॅटो पेस्टला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचंय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 3-4 टोमॅटोची प्युरी पण घेऊ शकता। हा टोमॅटो खूपच मोठा असल्यामुळं मी 2 टोमॅटो वापरलेले आहेत। आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि फोडणी सुद्धा झाकण ठेवल्यामुळे सॉफ्ट झालेली आहे। झाकण ठेवूनच फोडणी परतायची, त्यामुळे ती व्यवस्थित सॉफ्ट होत राहते। आता कांदा लसूण मसाला टाकूया 2 चमचे। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चमचे पावभाजी मसाला आणि रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा टाकलाय, अर्धा चमचा हळद आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून नीट परतून घ्यायचंय। मसाल्यांचा सुगंध येतोय, खूपच छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता तेल सुटलेलं आहे। पुन्हा या स्टेजला 1 चमचा लोणी टाकलंय मी। मगाशी ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि पाण्यासकट टाकायच्या आहेत, यातलं पाणी फेकून द्यायचं नाहीये। आता हे सगळं नीट परतून घेऊया, म्हणजे हे सगळं एकजीव होत राहील।
एखाद्या दिवशी जेवण करायचा खूप कंटाळा येतो स्वयंपाक बनवण्याचा, तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे. पावभाजी करायची म्हटलं की सगळेच आनंदानं तयारीला लागतात. आता उकडलेले 2 बटाटे मॅश करून घातलेले आहेत. जेवढ्या भाज्या आहेत त्याच्या अर्ध्या प्रमाणात बटाटा घ्यायचा आहे. 50% भाज्या आणि 50% मॅश केलेला बटाटा, उकडून मॅश केलेला बटाटा आहे हा. थोडंसं काळं मीठ टाकूया म्हणजे चटपटीत चव येते, आणि नेहमीचं पांढरं मीठ. आता हे सगळ्या भाज्या नीट परतून घ्यायच्या आहेत. आता मॅश करत राहूया. थोडंसं वेळ घेणारं काम आहे, पण एकदा मॅश करायला सुरुवात केली की 5 ते 7 मिनिटात भाजी रेडी होते. त्यानंतर इथं 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी ओतून द्यायचं नाही आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं आहे आणि मॅश करत राहायचं आहे. आता या स्टेजला पुन्हा 1 चमचा लोणी टाकलेला आहे मी. त्यामुळे भाजी सॉफ्ट होत राहते आणि अगदी व्यवस्थित मॅश सुद्धा होते. अगदी व्यवस्थित सॉफ्ट होत राहते. बघा, पुन्हा अजून थोडं पाणी टाकलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण याच कन्सिस्टन्सीमध्ये पावभाजी असायला हवी. त्यामुळं 1 ग्लास अगदी या प्रमाणासाठी योग्य आहे. इथं फूड कलर घेतलेला आहे 2 चिमूट. त्यात थोडं पाणी मिक्स करायचं आहे. ऑप्शनल आहे हे, पण त्यामुळं भाजीचा कलर खूपच टेम्पटिंग येतो. रेस्टॉरंटमध्ये फूड कलर वापरतात, पण ऑथराइज्ड फूड कलर वापरला पाहिजे. सुट्टा कलर वापरू नका. पुन्हा मॅश करून घ्यायची आहे भाजी. आता इथं थोडासा पावभाजी मसाला पुन्हा 1 चमचा घातलाय मी. टेस्ट करून बघितल्यानंतर थोडा कमी वाटला. 1 चमचा लोणी पुन्हा घातलेला आहे. आता हे सगळं पुन्हा मिक्स करूया व्यवस्थित. तुम्ही या स्टेजला मीठही चेक करू शकता, पण मीठ व्यवस्थित आहे त्यामुळे मी मीठ वाढवलेलं नाही आहे. आता झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ देऊया आणि कोथिंबीर टाकून आता सर्व करायला भाजी अगदी तयार आहे. खूपच छान घमघमाट येतोय. वाव. आता आपण पाव भाजून घेऊया. तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अर्धी क्यूब बटरची टाकलेली आहे. काश्मीरी मिरची पाव चमचा आणि कोथिंबीर. पावांची 1 जोडी भाजून घेतेय मी. असेच सगळे पाव तुम्ही भाजून घ्या आणि मस्त मजेदार पावभाजीचा आस्वाद घ्या. ट्राय करून कमेंटमध्ये नक्की कळवा पावभाजी कशी बनली. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण सगळ्या प्रांतातल्या रेसिपी सफर चॅनेलवर बघत राहणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच पावांची दुसरी जोडीही आपण भाजून घेऊया. तेल टाकलेलं आहे, बटरची अर्धी क्यूब टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. पाव भाजून घेतल्यामुळं या पावभाजीची टेस्ट अगदी द्विगुणित होते. मस्त मजेदार पावभाजी तयार. आपली सुट्टी पावभाजी सोबत एन्जॉय करा आणि नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपींसह पुन्हा भेटूया रेसिपी सफर चॅनेलवर. पावभाजी सर्व करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे वरून आणि बटर क्यूब. प्रत्येक डिशला बटर क्यूब टाकायची आहे आणि सोबत कांदा आणि लिंबू. वाव, मस्त सुट्टी एन्जॉय करा आणि रेसिपी सफर चॅनल शेअर करत राहा. अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.